Okay, so let's start. Let's continue now. हे बघा इथे एक मिस्टेक झाली होती. मिस्टेक काय होती? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय पाहिजेत? मोर पाहिजेत. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मोर. बाय मिस्टेक हे साइन उलट लिहिलं होतं. हां, आता बघूया बीटा डिकेचा दुसरा टाईप, दॅट इज पॉझिट्रॉन डिके. फर्स्ट आपण इलेक्ट्रॉन डिके बघितला, दॅट इज बीटा मायनस डिके बघितला. आता बीटा प्लस डिके बघायचा आहे. बीटा प्लस डिके दॅट इज पॉझिट्रॉन डिके. Positron decay in bracket beta plus decay. Beta plus decay. Positron decay. The once again positron decay म्हणजे काय? The decay in which nucleus emit a positron. The decay in which nucleus emits positron. Beta plus particle. पॉझिट्रॉन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पॉझिट्रॉन हा का आहे? इलेक्ट्रॉनचा अँटी मॅटर आहे. पॉझिट्रॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांचं मास काय असतं? एक्झॅक्टली सेम, म्हणजे 9.1 इंटू 10⁻³ किलोग्राम असतं. फरक फक्त कुठं असतो? इलेक्ट्रॉनवरचा चार्ज असतो -e आणि पॉझिट्रॉन वरचा चार्ज असतो +e. पॉझिट्रॉन पार्टिकल काय असतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आणि न्यूक्लियस काय करतो? एक पॉझिट्रॉन इमिट करतो, म्हणजे अँटी मॅटर इमिट करतो, लक्षात घ्या. ओके, त्याला काय म्हणायचं? पॉझिट्रॉन डिके किंवा बीटा प्लस डिके असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हा डिनोट कसा केला जातो? पॉझिट्रॉन डिके इट इज डिनोटेड ॲज बीटा प्लस ॲटोमिक मास नंबर, याला काय नसतो 0, आणि ॲटोमिक नंबर +1. ठीक आहे. तर याची न्यूक्लिअर रिॲक्शन कशी येणार बघा. न्यूक्लिअर रिॲक्शन of the positron decay will be like this. X is the parent nucleus having certain atomic mass number, certain atomic number. ओके, पॉझिट्रॉन डिके केल्यानंतर काय होणार आहे? एक डॉटर न्यूक्लियस तयार होणार. ओके, डॉटर न्यूक्लियस, अँड दिस इज बीटा प्लस. आता न्यूक्लिअर रिॲक्शन बॅलन्स करायचे असेल तर ॲटोमिक मास नंबर डॉटरचा किती येणार आहे? डॉटरचा ॲटोमिक मास नंबर ए येणार, आणि ॲटोमिक नंबर किती येणार आहे? Z-1. Z-1. म्हणजे इथं पुन्हा एकदा बघा, पॉझिट्रॉन डिके मध्ये काय होतं? ॲटोमिक मास नंबर रिमेन्स ॲज इट इज, बट ॲटोमिक नंबर डिक्रीजेस बाय 1. ओके, सो इन पॉझिट्रॉन डिके, atomic mass number doesn't change. Atomic mass number doesn't change. Okay, but atomic number decreases by 1. atomic number decreases by 1. ओके, हे होणार आहे पॉझिट्रॉन डिके मध्ये. म्हणजे पुन्हा एकदा इथं पॅरेंट आणि डॉटर हे एकमेकाचे काय असणार आहेत? आयसोबार्स असणार आहेत. आयसोबार, कारण ॲटोमिक मास नंबर तेवढंच आहे, ॲटोमिक नंबर फक्त डिफरंट आहे. ओके, सो दीज आर आयसोबार्स. आता पुन्हा एकदा सेम इथं काय होतंय बघा, ॲटोमिक मास नंबर चेंज होत नाही, म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या तेवढीच असते. परंतु Z-1 झाले म्हणजे प्रोटॉनची संख्या 1 न कमी झाली आहे. आता प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या तेवढीच राहायला पाहिजे, परंतु प्रोटॉनची संख्या 1 न कमी व्हायला पाहिजे, म्हणजे ए तेवढाच राहण्यासाठी न्यूट्रॉन काय व्हायला पाहिजे? 1 न वाढायला पाहिजे. म्हणजे याचा मिनिंग इथं काय होतो की 1 प्रोटॉन इज कन्वर्टेड इंटू 1 न्यूट्रॉन. ओके, सो इन दिस decay a proton is converted into
proton is converted into a neutron. A proton is converted into a neutron. आता पुन्हा एकदा चार्ज कन्झर्व होण्यासाठी ओके प्रोटॉनवर चार्ज पॉझिटिव्ह असतो, त्याच्यापासून न्यूट्रॉन तयार होणार म्हणजे झिरो चार्ज होणार आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय झालं पाहिजे, प्रोटॉनवरचा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज तो काय झाला पाहिजे, पॉझिट्रॉनच्या स्वरूपात न्यूक्लियस मधून बाहेर पडला पाहिजे. प्रोटॉनवरचा चार्ज काय होणार आहे, पॉझिट्रॉनच्या स्वरूपात न्यूक्लियस मधून बाहेर पडणार आणि अशा प्रकारे चार्ज कन्झर्वेशन देखील होणार आहे. सो इन दिस डिके अ प्रोटॉन इज कन्वर्टेड इनटू अ न्यूट्रॉन. म्हणजे थोडक्यात वन्स अगेन प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्जन का होणार, कारण प्रोटॉनची संख्या जास्त असेल, न्यूट्रॉनची संख्या कमी असेल तर वन्स अगेन न्यूक्लियस काय असणार आहे, अनस्टेबल असणार आहे. ओके, न्यूक्लियसला स्टेबिलिटी कधी असते, वन्स जेव्हा प्रोटॉन न्यूट्रॉन मध्ये जास्त डिफरन्स नसतो, ते जवळपास एकमेकांच्या दोघांची संख्या जी आहे ती जवळपास सेम असली पाहिजे. सेम नसेल तर वन्स अगेन काय होणार आहे, ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोटॉनची संख्या इथं जास्त असेल आणि न्यूट्रॉनची संख्या जर कमी असेल तर काही प्रोटॉनचं काही न्यूट्रॉनमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्या स्टेबिलिटीकडे जातात आणि या प्रोसेसमध्ये पॉझिट्रॉन डिके होतो. ओके, सो पॉझिट्रॉन डिके बीटा प्लस डिके takes place when beta plus decay takes place when number of काय असणार आहेत, protons are more than number of neutrons. खूप इझी आहे हे, बरोबर आहे ना. नंबर ऑफ प्रोटॉन्स आर मोर दॅन नंबर ऑफ न्यूट्रॉन. कारण इथं Z-1 व्हायला लागलाय म्हणजे प्रोटॉन कमी व्हायला लागलाय, प्रोटॉन कमी व्हायला लागलाय म्हणजे न्यूट्रॉन मध्ये जे कमी होतंय ना ते जास्त असणार आहे. ओके, जे जास्त असेल तेच कमी होणार ना. म्हणजे प्रोटॉनची संख्या कमी व्हायला लागली म्हणजे प्रोटॉन काय असले पाहिजे, जास्त असले पाहिजेत. ओके, प्रोटॉन नंबर ऑफ प्रोटॉन मोर दॅन काय असणार आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन असेल तर. सो P ग्रेटर दॅन N असेल तरच काय होणार आहे, या ठिकाणी पॉझिट्रॉन डिके होणार आहे. लक्षात येत आहे. तर या पद्धतीनं बीटा डिके प्रोसेस आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रोसेसमध्ये आणखी एक पार्टिकल बाहेर पडतो आणि त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रिनो असं म्हणतो. ओके, इट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिनो. म्हणजे पॉझिट्रॉन बरोबर अँटीमॅटर बरोबर मॅटर जनरली बाहेर पडतो, न्यूट्रिनो. ओके, तर या पद्धतीनं पॉझिट्रॉन डिकेची प्रोसेस आहे. लक्षात आलं का बघा. आता हे अल्फा डिके आणि बीटा डिकेचे काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल एक न्यूक्लियस आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 92, ॲटॉमिक मास नंबर आहे 235, इमिट्स ओके, इमिट्स 4 अल्फा अँड 3 बीटा प्लस पार्टिकल्स. तर जो फायनल डॉट प्रोडक्ट जो फायनल जो डॉटर न्यूक्लियस तयार होणार आहे, फायनल डॉटर न्यूक्लियस जो तयार होणार आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर किती असेल. तर बघा 4 अल्फा पार्टिकल, एक अल्फा पार्टिकल काय करतो, ॲटॉमिक मास नंबर 4 आणि ॲटॉमिक नंबर 2 न कमी होणार आहे, बरोबर आहे ना, एका अल्फा पार्टिकल मुळे. त्याच्यामुळे ड्यू टू अल्फा पार्टिकल काय होणार, ड्यू टू अल्फा ए डिक्रीजेस बाय, ओके, ड्यू टू अल्फा पार्टिकल म्हणजे ए कितीनं डिक्रीज होणार, 16 टोटल कितीनं डिक्रीज होणार, ए डिक्रीज बाय 16 आणि झेड डिक्रीजेस बाय किती, 8, बरोबर. अँड ड्यू टू बीटा प्लस ए चेंज होत नाही, फक्त झेड चेंज होतो आणि झेड काय होतो, डिक्रीज होतो, बीटा प्लस मुळे डिक्रीज होतो. आणि एका बीटा प्लस पार्टिकलला झेड 1 न कमी होतो म्हणजे डिक्रीजेस बाय काय होणार आहे, 3. जे टोटल ॲटॉमिक मास नंबर फायनली काय होणार आहे,
टोटल ऍटोमिक मास नंबर 16 न कमी होणार आणि ऍटोमिक नंबर टोटल काय होणार आहे 11 न कमी होणार. म्हणजे फायनल जो वाय तयार होणार आहे ते वायचा ऍटोमिक मास नंबर किती असणार आहे 235 मायनस 16 म्हणजे 219 हा ऍटोमिक मास नंबर असणार. आणि ऍटोमिक नंबर किती असणार आहे टोटल किती 11 न कमी होणार ना म्हणजे 81 येणार. सो दिस इज द आन्सर, फायनल आन्सर. लक्षात आलं का? याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. खूपच इझी आहे. हा, याच्यामध्ये असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की x 292 is converted finally to y 85 160. ठीक आहे. तर याच्यामध्ये हाऊ मेनी अल्फा अँड बीटा पार्टिकल्स आर इमिटेड. हाऊ मेनी अल्फा अँड बीटा पार्टिकल्स आर इमिटेड. कॅल्क्युलेट करता येते का बघा. ओके, 92x200चा फायनली अल्फा बीटा नंबर ऑफ अल्फा बीटा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर काय झालेलं आहे y85 160 तयार झालेला आहे फायनल. तर किती अल्फा पार्टिकल आणि किती बीटा पार्टिकल बाहेर पडलेले असतील ट्राय करा. हे बघा, हाऊ मेनी अल्फा अँड बीटा पार्टिकल्स आर इमिटेड. आता अल्फा पार्टिकल मुळे काय चेंज होतं ऍटोमिक मास नंबर. त्याच्यामुळे ऍटोमिक मास नंबरचा डिफरन्स काढला की ऑटोमॅटिकली अल्फा पार्टिकल आपल्याला येणार. बरोबर. सो 200चं किती झालंय 160 झालंय ना म्हणजे किती न कमी झालं 40 न कमी झालं. 40 न ऍटोमिक मास नंबर कमी झालाय. आणि एका अल्फा पार्टिकल मुळे ऍटोमिक मास नंबर किती न होतो 4 न कमी होतो. तर याचा अर्थ 40 न कमी होणं म्हणजे काय असलं पाहिजे 10 अल्फा पार्टिकल्स इमिट झाले पाहिजे. 10 अल्फा पार्टिकल्स हे तर डेफिनेटली आहे कारण ऍटोमिक मास नंबर मधला चेंज फक्त अल्फानं होतो. बरोबर. मग ऍटोमिक मास नंबर मधला डिफरन्स काढायचा त्याला 4 न डिवाइड करायचं. ओके, व्हेरी सिंपल. अल्फा पार्टिकलची संख्या मिळाली. आता अल्फा पार्टिकलची संख्या मिळाल्यानंतर काय करायचं ही रिॲक्शन जरा पुन्हा एकदा लिहायची 92x200 याच्यातले 10 अल्फा पार्टिकल अगोदर बाहेर काढूया आणि काय होतंय तयार होऊया वाय डॅश करूया. वाय डॅश म्हणजे इंटरमिजिएट न्यूक्लियस काय असेल. तर 200चं 10 अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर ऑटोमॅटिकली 160 होणार. ओके, आणि ऍटोमिक नंबरचं काय होणार. ओके, 10 अल्फा पार्टिकल म्हणजे 10 इंटू 2 20 न अगोदर काय करायला पाहिजे झेड कमी करायला पाहिजे. 20 न कमी करायला पाहिजे म्हणजे किती होणार इथं 72 होणार. म्हणजे फक्त 10 अल्फा पार्टिकल बाहेर पडले तर एक्सचं काय होणार वाय डॅश मध्ये कन्व्हर्जन होणार आणि 160 72 होणार. लक्षात येते ना. आणि फायनली आपल्याला वाय डॅशचं काय व्हायला पाहिजे वाय व्हायला पाहिजे 160 आणि 85 व्हायला पाहिजे. आता 160चं 160 राहायला पाहिजे म्हणजे अल्फा पार्टिकल तर इमिट होऊन आता चालणार नाही. बीटा पार्टिकल मुळे काय होतं 160चं 160 राहणार आहे आणि झेड मात्र काय करायचं आहे चेंज करायचं आहे आपल्याला. आता झेड चेंज करण्यासाठी बीटा बाहेर काढावे लागतील. आता झेड काय झालाय बघा वाढलाय. कमी झालाय का वाढलाय झेड वाढलाय. झेड कुणामुळे वाढतो बीटा मायनस मुळे. बीटा मायनस बाहेर पडायला पाहिजे. मग 72 आणि 85 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे 13चा. म्हणजे याचा मिनिंग काय होतो इथं 13 बीटा मायनस पार्टिकल बाहेर पडले असले पाहिजे. 13 बीटा मायनस म्हणजे आन्सर येणार आहे 10 अल्फा अँड 13 बीटा मायनस पार्टिकल बाहेर पडलेले असले पाहिजेत. तरच काय होणार आहे या एक्स या पद्धतीनं वाय मध्ये कन्व्हर्जन होईल. 13 बीटा मायनस. लक्षात येते का. म्हणजे सुरुवातीला अल्फा पार्टिकलची संख्या काढायची. म्हणजे प्रोसेस किती सिंपल आहे बघा. अल्फाची संख्या काढा. कशी काढायची ए चा डिफरन्स काढायचा डिवायडेड बाय 4 करायचं. अल्फाची संख्या आल्यानंतर अगोदर झेड कमी करायचा. तेवढ्या अल्फामुळे झेड कितीनं कमी होतोय ते बघायचं आणि परत तो झेड काय करायचा फायनल जे आन्सर येणार आहे फायनल जे आपल्याला पाहिजे ना झेड ते मिळवण्यासाठी परत मग बीटा प्लस किंवा मायनस किती पाहिजेत. म्हणजे झेड वाढवायचा असेल तर बीटा मायनस बाहेर टाकावे लागतील आणि झेड कमी करायचा असेल तर बीटा काय करावं लागतील प्लस बाहेर टाकावे लागतील.
या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. लक्षात येतंय? आणखी एक एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. वन मोर. x 192 अँड इथं आहे सपोज 85. इट इज कन्वर्टेड टू y. It is converted to y, that is 180 84. ओके, तर किती अल्फा किती बीटा पार्टिकल्स बाहेर पडलेले असतील, सो दॅट एक्स इज कन्वर्टेड इनटू वाय. आता तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे इझिली. How many alpha particles, how many beta particles? Alpha and beta. A चं काय झालंय, 192चं 180 झालंय. 192 मायनस 180 म्हणजे येणार आहे 12. 12 ना ॲटॉमिक मास नंबर कमी होतोय. 12 ना ॲटॉमिक मास नंबर कमी होतोय म्हणजे काय असणार आहे, 3 अल्फा पार्टिकल्स. 12 म्हणजे 3 अल्फा पार्टिकल्स, बरोबर. आता 3 अल्फा पार्टिकल आहे ना, मग आता हे रिॲक्शन लिहायची म्हणून सांगितलं मी. इथं समजा 3 अल्फा पार्टिकल बाहेर पडले तर काय होईल. 3 अल्फा पार्टिकल बाहेर पडले तर 3 4 जार 12 म्हणजे ॲटॉमिक मास नंबर 12 न कमी होणार म्हणजे 180 होणार. याला वाय डॅश म्हणूया, वाय डॅश. आणि 3 अल्फा पार्टिकल बाहेर पडले तर ॲटॉमिक नंबर किती होणार आहे, 6 न कमी होणार. 6 न कमी होणार म्हणजे 79 होणार. 6 न कमी होणार म्हणजे 79 होणार, बरोबर आहे ना. कारण अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर ए पण चेंज होतो आणि झेड पण चेंज होतो. दोन्ही चेंज होते, लक्षात घ्या. फक्त ए चेंज होत नाही, बरोबर आहे ना. दोन्ही चेंज होतो. अँड फायनली वाय पाहिजे आपल्याला 180 84. आता 180चं 180 राहायला पाहिजे म्हणजे अल्फा तर बाहेर पडून चालणार नाही. आता बीटा प्लस किंवा बीटा मायनस बाहेर पडायला पाहिजे. आणि झेडचं काय व्हायला लागलंय, 79चं 84 व्हायला लागलंय. म्हणजे झेड जो आहे तो काय व्हायला लागलाय, 5 न इन्क्रीज व्हायला लागलाय. 5 न इन्क्रीज व्हायला लागलाय. आता झेड इन्क्रीज व्हायचा असेल तर काय व्हायला पाहिजे, बीटा मायनस बाहेर पडायला पाहिजे. आणि किती बीटा मायनस, 5 बीटा मायनस. अँड देअरफॉर इन दिस प्रोसेस 3 अल्फा पार्टिकल्स अँड 5 बीटा मायनस पार्टिकल्स इमिट झालेले असले पाहिजेत. दॅट इज द आन्सर. 3 अल्फा अँड 5 इलेक्ट्रॉन्स. वन लास्ट एक्झाम्पल, हे सॉल्व्ह करता येते का बघा. 160 75 converted to y 132 64. What will be your answer? How many alpha, how many beta particles are emitted? हे बघा, ॲटॉमिक मास नंबरचं काय झालंय, 160चं 132 झालंय. 160चं 132 म्हणजे हा डिफरन्स आहे 28चा, बरोबर आहे ना. 28 म्हणजे काय असलं पाहिजे, 7 अल्फा पार्टिकल्स असले पाहिजेत. आता 160x 75चं काय करूया, 7 अल्फा पार्टिकल बाहेर पडल्यानंतर काय होतंय बघूया. सो ऑटोमॅटिकली हे 132 येणार. दिस इज वाय डॅश. आणि 7 अल्फा पार्टिकल म्हणजे ॲटॉमिक नंबर 7 × 2 14 न कमी व्हायला पाहिजे. 14 न कमी व्हायला पाहिजे म्हणजे किती व्हायला पाहिजे, 61 व्हायला पाहिजे. 61.
ओके 61. आता फायनली हे किती व्हायला पाहिजे, दॅट इज 132 64 व्हायला पाहिजे. atomic mass number should remain as it is and atomic number increases by 3. atomic number 3 ने increase व्हायला 3 beta minus particles. So final answer is 7 alpha and 3 beta minus. That is the answer. तर या पद्धतीने आपण आता अल्फा डिके आणि बीटा डिके बघितलेला आहे. तर नेक्स्ट बघायचं आहे गॅमा डिके. गॅमा डिके. सो एकूण डिकेचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट इज अल्फा डिके, सेकंड इज द बीटा डिके. बीटा डिके मध्ये परत 2 टाइप आहेत आणि थर्ड डिके जो आहे दॅट इज गॅमा डिके. ओके गॅमा डिके. आता अल्फा डिके आणि बीटा डिके मध्ये काय होतं, न्यूक्लियस मधून पार्टिकल्स बाहेर पडतात. कारण अल्फा हा एक पार्टिकल आहे, बीटा हा एक पार्टिकल आहे. अल्फा म्हणजे काय असतं, हेलियमचा न्यूक्लियस असतं. बीटा म्हणजे बीटा मायनस असेल तर इलेक्ट्रॉन असतं आणि बीटा प्लस म्हणजे काय असतं, पॉझिट्रॉन असतं. बरोबर. तर गॅमा डिके मध्ये काय होतं, पार्टिकल बाहेर पडण्याऐवजी न्यूक्लियस मधून हाय एनर्जी फोटॉन बाहेर पडतो. पार्टिकल बाहेर पडत नाही. काय होतं, हाय एनर्जी फोटॉन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात न्यूक्लियस मधून. ओके. the decay in which high energy photons high energy photons म्हणजे हाय एनर्जी थोडक्यात रेडिएशन्स म्हणजे वेव्स is emitted by nucleus. Okay, is called as gamma decay. Is called as gamma decay. तर गॅमा डिके मध्ये वन्स अगेन बघा, पार्टिकल न्यूक्लियस मधून पार्टिकल्स बाहेर पडत नाहीत, तर त्याच्याऐवजी न्यूक्लियस मधून एनर्जी बाहेर पडते थोडक्यात. आणि ही एनर्जी कशाच्या स्वरूपात बाहेर पडते, हाय एनर्जी फोटॉनच्या स्वरूपात म्हणजेच रेडिएशनच्या स्वरूपात. म्हणजे गॅमा जे आहेत, गॅमा रेज म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. ओके. सो गॅमा रेज आर काय असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. गॅमा रेज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असणार आहेत, लक्षात घ्या. दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. किंवा हे रेडिएशन्स असणार आहेत, किंवा हे काय असणार आहेत, हाय एनर्जी फोटॉन्स असणार आहेत. ओके. सो गॅमा डिके मध्ये काय होणार, हाय एनर्जी फोटॉन्स बाहेर पडतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतात. आता गॅमा डिके जो आहे तो जनरली अल्फा किंवा बीटा डिके नंतरच घडतो. इट इज जनरली फॉलोड बाय अल्फा अँड बीटा डिके. म्हणजे अल्फा बीटा डिके जर झालेला नसेल तर गॅमा डिके होत नाही. म्हणजे इट इज जनरली फॉलोड बाय अल्फा और बीटा डिके. ओके. इट इज फॉलोड बाय अल्फा अँड बीटा डिके. अल्फा बीटा डिके झाल्यानंतरच गॅमा डिके होऊ शकतो. आता अल्फा बीटा डिके झाल्यानंतरच गॅमा डिके का होतो किंवा हाय एनर्जी फोटॉन याच्यामधून बाहेर का पडतो, तर याचं रिझन असं आहे, जसं ऍटमला ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट असतात तसं न्यूक्लियसला देखील ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट असतात. ओके. जसं ऍटमला ग्राउंड आणि एक्साइटेड स्टेट असतात ना, तसं न्यूक्लियसला देखील ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट असतात. एक्साइटेड स्टेट मध्ये जास्त एनर्जी असते हे तुम्हाला माहिती आहे. एक्साइटेड स्टेट मध्ये ऍटम असू दे नाहीतर न्यूक्लियस असू दे, त्याची एनर्जी जास्त असते. आणि एक्साइटेड स्टेट मध्ये ऍटम किंवा न्यूक्लियस जास्त वेळ राहू शकत नाही. 10⁻⁸ सेकंडच्या आत तो परत काय होतो, ग्राउंड स्टेटला येतो. आता बघा, अल्फा किंवा बीटा डिके झाल्यानंतर जो डॉटर न्यूक्लियस तयार होणार, बरोबर आहे ना. अल्फा डिके झाल्यानंतर नवीन न्यूक्लियस तयार होतो, बीटा डिके झाल्यानंतर एक नवीन न्यूक्लियस तयार होतो, त्यांना आपण डॉटर न्यूक्लियस असं म्हणतो. अल्फा किंवा बीटा डिके झाल्यानंतर जे डॉटर न्यूक्लियस असतात ते काय असतात, ग्राउंड स्टेटमध्ये जनरल नसतात, ते एक्साइटेड स्टेटमध्ये असतात.
डॉटर न्यूक्लियस त्यांच्या एक्साइटेड स्टेटमध्ये असतात आणि एक्साइटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटमध्ये येण्यासाठी हे डॉटर न्यूक्लियस काय करतात, हाय एनर्जी रेडिएशन्स म्हणजे एक्स्ट्राची जी एनर्जी आहे ती काय करतात, फोटॉनच्या स्वरूपात बाहेर टाकतात, हाय एनर्जी रेडिएशन्स बाहेर टाकतात आणि त्याला काय म्हणतो आपण, गॅमा डिके असं म्हणतो. ओके, लक्षात येत आहे? हे बघा मी काय लिहितो इथं, आफ्टर अल्फा अँड बीटा डिके, आफ्टर अल्फा अँड बीटा डिके डॉटर न्यूक्लियस जो असणार आहे, डॉटर न्यूक्लियस is in excited state, and to return into ground state, it emits energy in the form of photons. ओके, फोटॉनच्या स्वरूपात म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात काय करतो, ही एनर्जी बाहेर टाकतो. ओके, दॅट इज द गॅमा डिके, विच इज गॅमा डिके. तर या पद्धतीने गॅमा डिके प्रोसेस होते. आता गॅमा डिके मध्ये काय होतं, पार्टिकल बाहेर पडत नसल्यामुळं, एनर्जी फक्त बाहेर पडत असल्यामुळं, एनर्जी फक्त इथं बाहेर पडते, कुठलाही पार्टिकल न्यूक्लियस मधून बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे इथं ऍटॉमिक नंबर किंवा ऍटॉमिक मास नंबर अजिबात चेंज होत नाही ड्यू टू गॅमा डिके. ओके, सो ड्यू टू गॅमा डिके atomic number or atomic mass number okay doesn't change. लक्षात येते, गॅमा डिके मध्ये ए आणि झेड अजिबात चेंज होत नाही. सो याच्यावर फायनल आणखी एक क्वेश्चन बघूया. सपोज ए रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस कॅपिटल ए आहे, त्याचा ऍटॉमिक मास नंबर 80 आहे आणि ऍटॉमिक नंबर आहे 72. ठीक आहे, अँड इट इमिट्स 2 अल्फा पार्टिकल 1 बीटा मायनस पार्टिकल and 2 gamma rays, 2 gamma photons. Okay, what is the atomic number and atomic mass number of the final daughter nucleus? Okay, what is final Z and A, atomic number आणि atomic mass number फायनली काय असणार आहे? व्हेरी सिंपल आहे. आता 2 अल्फा पार्टिकल म्हणजे ए कितीनं डिक्रीज होणार सांगा, 8 न डिक्रीज होणार, आणि झेड कितीनं डिक्रीज होणार, झेड जे आहे ते 4 न डिक्रीज होणार. बरोबर. 1 बीटा मायनस मुळे काय होणार आहे, ए कॉन्स्टंट, ए मध्ये काय चेंज होत नाही बीटा मुळे, आणि झेड काय होणार, इन्क्रीजेस बाय 1 ने इन्क्रीज होणार आहे, आणि 2 गॅमा मुळे नो चेंज. म्हणजे फायनली ए जो आहे तो फायनली कितीनं कमी होणार आहे, 8 न कमी होणार, आणि झेड जो आहे तो फायनली काय होणार आहे, 4 न डिक्रीज होणार आणि 1 न इन्क्रीज होणार, म्हणजे 3 न इन्क्रीज होणार, हे 8 न डिक्रीज होणार. बरोबर आहे ना. ऍटॉमिक मास नंबर 8 न डिक्रीज होणार आणि ऍटॉमिक नंबर काय होणार आहे, 3 न डिक्रीज होणार, इन्क्रीज नव्हे, 3 न डिक्रीज होणार. बरोबर आहे का. इथं 4 न डिक्रीज होतोय आणि आता 1 न इन्क्रीज होतोय, सो फायनली 3 न डिक्रीज होणार. सो फायनल जो तयार होणार आहे, लक्षात घ्या, फायनल जो डॉटर एलिमेंट वाय तयार होणार आहे त्याचा ऍटॉमिक नंबर किती होणार बघा, 180 मायनस 8 म्हणजे 172, आणि 72 मायनस 3 म्हणजे किती होणार, 69. सो 172 and 69, this will be the answer. Okay.
या पद्धतीने हे येणार आहे. नाउ लेट्स सी द प्रॉपर्टीज ऑफ अल्फा बीटा अँड गॅमा रेज. अल्फा बीटा आणि गॅमा रेजच्या थोड्याशा प्रॉपर्टीज बघूया. पण त्याच्या अगोदर इथं आणखी एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे बघा. प्रॉपर्टीज ऑफ अल्फा बीटा आणि गॅमा रेज आपल्याला बघायचं आहे. Before that, there is one question. Question is like this. इथे एक रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स आहे. एका बॉक्स मध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स ठेवलेला आहे. हियर देर इज अ रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. तर याच्यामधून रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत आणि इथं काय केलंय, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलंय. इलेक्ट्रिक फील्ड लाईक दिस. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करायचं म्हणजे काय, इकडे काय असणार, दिस इज द पॉझिटिव्हली चार्ज प्लेट अँड दिस इज निगेटिव्हली चार्ज प्लेट. या पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं आणि इथून बाहेर पडणारे रेडिएशन जे आहेत त्यांचे पाथ या पद्धतीने आहेत. पाथ इज लाईक दिस. Their path is like this. ठीक आहे. This is number 1, this is number 2, this is number 3, this is number 4. तर हे 1 2 3 4 काय असतील, म्हणजे अल्फा, बीटा प्लस, बीटा मायनस आणि गॅमा याच्यामध्ये काय असतील असं वाटतंय. Which one path is denoted by 1, which one is 2, which one is 3, which one is 4. म्हणजे याच्यापासून रेडिएशन बाहेर पडल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड जर नसतं तर हे सगळे ऍज इट इज स्ट्रेट पाथनं गेले असते आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय झालंय, त्यांचा पाथ बेंड झाला. या पद्धतीनं अपवर्ड डायरेक्शन ट्रॅव्हल होत असताना पाथ बेंड झालाय. तर हे 1 2 3 4 पार्टिकल काय असतील असं वाटतंय, सांगता येते का बघा जरा. याच्यामध्ये पहिला आन्सर 2 नंबर काय असेल, पार्टिकल नंबर 2 काय असेल, करेक्ट, गॅमा रेज असले पाहिजेत. कारण गॅमा रेज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात, ते इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये बेंड होत नाहीत. इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये बेंड होत नाहीत, बरोबर आहे ना. त्याला गॅमा रेज असं म्हणतात. म्हणजे 2 तर गॅमा रेज झालं. मग आता 1 3 आणि 4 काय असणार. आता पार्टिकल नंबर 1 जर बघितला, इट इज डिफ्लेक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्ह प्लेट. आता पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्शन कोणाचं होणार आहे, बीटा मायनसचं होणार ना. सो 1 असणार आहे बीटा मायनस, इलेक्ट्रॉन असणार ना. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक फील्ड मधून जात असताना पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार, मग स्ट्रेट जाण्याऐवजी काय होणार, बेंड होणार टुवर्ड्स पॉझिटिव्ह प्लेट. ओके. त्याच्यानंतर 1 2 झाले, 3 काय असेल आणि 4 काय असेल. 3 आणि 4 बघा, ते निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. 3 आणि 4 निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट व्हायला लागले. त्याचा अर्थ दोघेही पॉझिटिव्हली चार्ज असले पाहिजेत. पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे अल्फा पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि बीटा प्लस पण पॉझिटिव्हली चार्ज असतो. तर याच्यातला अल्फा कुठला आणि बीटा प्लस कुठला येणार. मग आता अल्फा आणि बीटा प्लस फक्त राहिले ना, अल्फा आणि बीटा प्लस. यातला अल्फा कुठला आणि बीटा प्लस कुठला. मग याच्यामध्ये 3 नंबर असणार आहे अल्फा पार्टिकल आणि 4 नंबर असणार आहे बीटा प्लस. हे कशावरून ओळखणार, कशावरून ओळखणार हे. तर हे बघा, ज्याचं मास कमी असतं ना तो लगेच बेंड होतो. मास कमी असतं तो लगेच बेंड होतो आणि ज्याचं मास खूप जास्त असतं ना तो इझिली बेंड होत नाही. हे इथं प्रिन्सिपल वापरावं लागेल. म्हणजे जास्त बेंडिंग कोणाचं झालंय बघा, 4 नंबरचं. म्हणजे याचं मास खूप कमी असलं पाहिजे. लक्षात येतंय ना मी काय सांगतोय.
समजा इथं एक आणखी एक मी डायग्राम काढली. इथून रेडिएशन्स बाहेर पडायला लागले. ठीक आहे, दिस इज नेगेटिव्हली चार्ज प्लेट, दिस इज पॉझिटिव्हली चार्ज प्लेट. ओके, एक पाथ असा आहे आणि दुसरा पाथ असा आहे. तर याच्यातला कुठला मोस्ट सुटेबल ग्राफ ऑफ द अल्फा पार्टिकल असेल? याच्यातला दोन्हीपैकी कुठला असेल अल्फा पार्टिकलचा ग्राफ? 1 नंबर की 2 नंबर मोस्ट सुटेबल? हा 1 नंबर. कारण लक्षात घ्या, चार्ज फक्त डबल होतोय परंतु मास किती टाइम्स होते रे? प्रोटॉनचं मास इलेक्ट्रॉनच्या किंवा पॉझिट्रॉनच्या 1836 टाइम्स आहे आणि अल्फा पार्टिकलचं प्रोटॉनच्या 4 टाइम्स आहे. चार्ज फक्त डबल होत असेल परंतु मास कितीतरी टाइम्स होतंय, तिथं कितीतरी टाइम्स फरक आहे आणि त्याच्यामुळे मासचा इफेक्ट जास्त होतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळं अल्फा पार्टिकल बेंड होतो परंतु जास्त बेंड होत नाही कारण तो खूप हेवी असतो. आणि पॉझिट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय असतात, खूप लाईट असतात. त्याच्यामुळं आणि चार्ज मात्र त्या मानानं खूप जास्त आहे. चार्ज मात्र काय आहे त्या मानानं खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होतो, बेंड होताना जास्त प्रमाणात पॉझिट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन खूप बेंड होतो. इलेक्ट्रिक म्हणजे अल्फा पार्टिकलचं जेवढं बेंडिंग होणार त्याच्या मानानं कितीतरी पटीनं बेंड होतो. ती ट्रॅजेक्टरीचा पाथ कडून बघू शकताय. हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन घ्या आणि रेंजचा फॉर्म्युला बघा ना, काय येणार रेंजचा फॉर्म्युला. हे बघा, ही थोडक्यात हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल मोशन असल्याचं काय, हे हॉरिझॉन्टल येणार आणि इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर ते बेंड होणार आहे. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण एक फॉर्म्युला बघितलाय माहिती आहे ना, रेंजचा स्क्वेअर रूट ऑफ 2h/g इंटू 2h/g इंटू u. हा रेंजचा फॉर्म्युला आहे. आता जी ऐवजी इथं काय येणार आहे, ऍक्सेलरेशन येणार आणि ऍक्सेलरेशन काय असणार आहे, QE/m असणार आहे. म्हणजे m वर जाणार किंवा इथं a च्या ठिकाणी काय डिनॉमिनेटरला येणार ना, QE/m ऐवजी m/QE येणार ना. मग आता हे m/q ज्याचं जास्त असेल त्याची रेंज जास्त येणार आहे. आता m/q दोघांचं काढून बघा, m/q इलेक्ट्रिक फील्ड तर दोघांना तेवढंच आहे. m/q ज्याचं जास्त असेल, आता अल्फा पार्टिकलचं m/q खूप हाय येणार आणि बीटा पार्टिकलचं मात्र m/q खूप कमी येणार आहे, बीटा पार्टिकलचं. त्याच्यामुळे रेंज कमी म्हणजे इथून चालू झाल्यानंतर ह्या लगेच इथं बेंड होणार आणि रेंज जास्त म्हणजे खूप पुढे जाऊन बेंड होणार. मग लक्षात येते ना, प्रोजेक्टाईल मोशनची कन्सेप्ट इथं अप्लाय करावी लागेल. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. बाकीचा पार्ट आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.